नागपुर में कई परिसर में नागरिकों को मूलभूत सुविधाओं के लिए काफी संघर्ष करना पड़ रहा है। शहर के जरीपटका परिसर के रिपब्लिकन नगर में पिछले काफी समय से गटर लाइन की समस्या है। नागरिकों ने कई बार मनपा प्रशासन को इसकी जानकारी भी दी, लेकिन मनपा द्वारा कोई कदम नहीं उठाए जाने से नागरिकों को काफी परेशानी हो रही है। काही लोकांनी इथे विरोध केला, जे अपोजिट पार्टी आहे त्या लोकांनी विरोध केला की इथे पाहिजे नाही म्हणून। त्यांना तोडू देत नाही आणि त्यांच्यावर मारायला धावतात वगैरे। मला समस्या फक्त प्रशासनासंग आहे। प्रशासनाने आम्हाला समोरून लाईन सँक्शन का दिली जेव्हा होत नाही। लोक घराच्या आतमध्ये नाही जाणार। सगळ्यांच्या घरी तरुण मुली आहेत, शिक्षणवाल्या एकट्या असतात। माझ्या स्वतःच्या घरी मी एकटी असते, माझे वडील हँडिकॅप्ट आहेत। आमची गडरीच्या बाबत ही समस्या खूप 4-5 महिने झालेले आहेत, ही चालत आहे। आणि ही जी गडरीची समस्या आहे ही आधी जे पुराणी जे गडर लाईन होती ते 50 वर्ष जुनी आहे। तरी आता ते आम्ही लोकांनी जेव्हा इथून समोरून जेव्हा जात होती तर काही लोकांनी इथे विरोध केला, जे अपोजिट पार्टी आहे त्या लोकांनी विरोध केला की इथे पाहिजे नाही म्हणून। ठीक आहे, मग आम्ही मागून मागणी केली की आम्हाला मागून द्या बा म्हणून। जर आता मागून होत आहे, जर आम्ही लोकांनी आसीनगर झोनला आम्ही कॉर्पोरेशनला जे आम्हाला पत्र द्यायचे होते आम्ही दिले। कमलेश चव्हाणला आम्ही मिळालो, रंगारीला भेटलो आम्ही, सगळं काही बरोबर झालेलं होतं। मग त्या दिवशी आता ते लोक त्या दिवशी आले पण होते, काल पण आले होते। आणि त्यानंतर त्या लोकांनी जेव्हा काम करण्याची सुरुवात केली, छायाबाई तेलंगच्या घरपासून नंदेश्वरच्या घरपर्यंत ही गटर लाईन सँक्शन करण्यात यावं म्हणून असं शासनाला पत्र देण्यात आलं। आज आमच्या एरियामध्ये संपूर्ण रिपब्लिकन नगरमध्ये पूर्ण गटर लाईनची समस्या आहे। काही लोकांनी एन्क्रोचमेंट करून ठेवलेलं आहे, त्यावर मोठमोठे घरं बांधून ठेवलेली आहे आणि मग कॉर्पोरेशनचे लोक येतात, त्यांना तोडू देत नाही आणि त्यांच्यावर मारायला धावतात वगैरे। आणि त्याच्यामुळे मग ते लोक पण येत नाही आणि ते काम पण होत नाही। पण आता यावेळेस असं झालं की लोक स्वतःहून तयार झाली आहे की आम्ही एन्क्रोचमेंट करायला तयार आहोत, तुम्ही आम्हाला मागच्या मागून गल्ली द्या, जेणेकरून समोरचा जो गडर सुधारणारा व्यक्ती आहे तो येईल आणि तिथून तो सुधरवून निघून जाईल। पण त्याकरिता सरकारी अधिकारी काल आले होते, ते बोलले की आम्ही तुमची तोडफोड करू, गड्डे करून पाईप टाकून देऊ आणि सोबत तुम्हाला पैसे पण देऊ आम्ही बनवायला किंवा बनवून देऊ आम्ही। पण मला सांगा, पुन्हा तेच होईल, पुन्हा ती गडर लाईन पॅक होईल, मग सुधारणारा व्यक्ती जाईल कुठून? मला समस्या फक्त प्रशासनासंग आहे। प्रशासनाने आम्हाला समोरून लाईन सँक्शन का दिली जेव्हा होत नाही। आणि आता हे जो लोक येतात सरकारी लोक फेरबदल करून बोलतात। काल रंगारी साहेबांनी म्हटलं की तुम्ही कधी आल्याच नाही, जेव्हा की त्यांची विजिट आमच्या रांगेला 4थी वेळेस होती। आम्हाला फक्त हेच न्याय पाहिजे, तुम्ही समोरून द्या, मागून द्या, कुठूनही द्या, पण आमच्या संग न्याय करा। बस एवढेच 2 शब्द मी बोलते। माझं नाव सरिता समीर पटेल आहे आणि बघा, ही एक ॲप्लिकेशन आहे जे मागच्या रांगेतनं जी गडर सँक्शन झाली होती मागून, ती रद्द करण्यासाठी ही रद्द करण्यासाठी ॲप्लिकेशन गेली होती मागच्या लोकांची। त्याच्यानंतर ही गडर लाईन सामोरनं झाली, सामोरून पण दुसऱ्या लोकांनी विरोध केला, तर ती पण म्हणत आहेत की सामोरून नाही व्हायला द्यायची, तर आम्ही तयार आहोत मागून होण्यासाठी। तर मागून जे होत आहे तर आम्हाला पूर्ण आरपार गल्ली पाहिजे। त्याच्यामुळे काय होईल का, लोक घराच्या आतमध्ये नाही जाणार। सगळ्यांच्या घरी तरुण मुली आहेत, शिक्षणवाल्या एकट्या असतात। माझ्या स्वतःच्या घरी मी एकटी असते, माझे वडील हँडिकॅप्ट आहेत। मग आता हे लोक काय म्हणत आहेत, रंगारी सर आले होते पहिल्यांदा, जेव्हा आले होते त्यांनी काय म्हटलं, आम्हाला इको पाईप टाकू, ज्यामुळे नळाच्या पाणी आणि गडीचं पाणी मिक्स नाही होणार। मग ते दुसऱ्या दिवशी जेव्हा आले ते पलटून गेले। त्यांनी आम्ही जेव्हा ऑफिसमध्ये गेलो तेव्हाही म्हटलं आपण दुसरे पाईप टाकू, पण त्याच्यानंतर रंगारी साहेब पूर्णपणे पलटून गेले। ते म्हणतात तुमच्या मतानुसार काम होईल का? काम मागवून होईल। ठीक आहे, काम मागवून होणार आहे तर आम्हाला पूर्ण द्या ना, आम्ही अर्धी गल्ली कशी करू देऊन त्यांना?